मामात शुभ सकाळ। तर चला आज आपण निघालोय भोगीसाठी गावाकडे। तर भोगीचं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। ये हाय कर, हाय हाय। कुठे चाललोय आपण? आत्याकडे चाललोय गावाकडे। अयो गाडीची चावी, लाडू ग माझा। तर चला निघूया। मुझे फॉलो करो। ऐक बघ माझ्या पशी का। काल रविवार होता, बाजार होता, पण काल मीच बाहेर असल्यामुळे मला काल भाजीपाला घेणं झालं नाही आणि आहो पण नाही घेतलेले। त्यामुळे आज सकाळ सकाळी बाजारामध्ये गेले आणि भोगीला जे जे साहित्य लागतंय म्हणजे सुगड पूजेसाठी, भाजीसाठी, आपल्या खेंगड बनवण्यासाठी, ते सगळं साहित्य मी खरेदी केलं आणि मग परत आम्ही आता गावाकडे निघणार आहे। तर इथं आहोने शूट केले। मोबाईल थोडं काय झालं ते समजलंच नाही, पण जाऊ द्या मला दिसते आणि साईडचं सगळं ब्लर होऊन गेलं। तर बोरं, गाजरं हे सगळं साहित्य संक्रांतीच्या सणाला हिरव्या बांगड्या, त्यासाठी मी आता इथं हिरव्या बांगड्या बघत होते। मला जी रेशीम बांगड्या पाहिजे होत्या ते बांगड्या मला भेटत नव्हत्या। शेवटी एका काकूच्या आवडल्या, तिथून मी घेतल्या आणि आता घरी आलोय। नणंदबाईचं काम चालू झालंय। त्यानंतर इथं भोगीचं साहित्य सगळं निवडायचं, हे आमचं काम चालू आहे दोघीचं। तर आता आम्ही दोघी करतोय भोगीच्या स्वयंपाकाची तयारी। इथं चाललेलं आहे भाजीपाला निवडायचं। ओरे बाळा हाय हाय करा। काकडी, घेवडा, कोबी, आमटीची भाजी, कांद्याची पात, गाजर, शेंगदाणे, वटाणा, हरभरा, वांग, कोथिंबीर, लसूण, हुरडा, टोमॅटो, कांदा, इथं आहे वटाणा आणि भोपळा। खाल्ल्या ते चौगुल्याच्या बांधाला आता करते मी भोगीची भाजी। तर चला आमच्याकडे गावरान पद्धतीने कशी असते ते दाखवते। तेल गरम झाले, फोडणी आता या ठिकाणी करत आहे मी भोगीची खणपूजा। त्यासाठी लागणारे सगळं साहित्य सुगडे पण धुवून घेतलेले आहेत। तर कसं करते मी तुम्हाला दाखवते, साहित्य दाखवते।
शेंगा, ऊस, बोरं, वटाणा, गाजर आणि हरभरे एवढं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. हे झालेलं आहे आपलं 7 आणि हुरडा. तर या ठिकाणी हे माझे पितळचे सुकडे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि नंदबाईचे इथं आपले जे खण असतो ते. अशा पद्धतीने सगळं साहित्य टाकून मी पूजा करून घेण्यासाठी भरून घेतलेलं आहे. तर चला आता देवघरावरती ठेवूया वरती आणि आपण तिथं सुगडं पूजा करूया. नैवेद्य पण दाखवायचं आहे. मस्त अशी भोगीची भाजी तयार आहे. थोडीशी मी रस्सा भाजीच केली आहे, कारण भाकरी मस्त चुरून खाता येईल म्हणून. आणि आपल्या रानातल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत. मस्त असा सुगंध येतोय. तर चला, आपली भोगीची पूजा झालेली आहे. नैवेद्य हे दाखवलं. अशा पद्धतीने मी भोगीची पूजा केली आहे, तुम्ही बघू शकता. खेंगट, इकडं बघा खेंगट, हे आमचं खेंगट. आम्ही आता भोगीचं जेवण करतोय मस्तपैकी. या तुम्ही पण जेवायला. बघा खेंगट, बाजरीच्या भाकरी.